नमस्कार, वेलकम बॅक टू प्रगती टीचिंग अकॅडमी। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये रूट वर्ड नंबरचे घेणार आहोत। आता नंबरचे रूट वर्ड्स काय आहेत ते आपण समजून घेऊया। तर बघा, नंबर म्हणजे संख्या असते आणि रूट म्हणजे की आपण संख्या त्या ठिकाणी म्हणण्यासाठी, संख्येचा उल्लेख करण्यासाठी कोणकोणत्या शब्दांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो। समजा आपल्याला अर्ध असं म्हणायचं आहे, एखादी गोष्ट अर्ध आहे किंवा अर्धी आहे असं आपल्याला म्हणायचं आहे, तर त्यावेळेस आपण कोणता त्या ठिकाणी शब्द यूज करू शकतो। म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना किंवा शालेय जीवनामध्ये विविध पुस्तकांचा जे इंग्रजीमध्ये असतात त्याचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी शब्द खूप साऱ्या वेळेस अशा पद्धतीचे येतात की जिथं नंबर सांगायचे असतात, म्हणजे संख्या सांगायची असते की 1 आहे, 2 आहे, 5 आहे, है का नाही, 10 आहे, 50 आहे, 100, 1000 असे त्या ठिकाणी सांगायचे असतात आणि त्यावेळेस अशा शब्दांचा त्या ठिकाणी वापर केला जातो। तर बघा, आज आपण हे शब्द समजून घेऊया, नंबरचे रूट वर्ड्स। तर पहिला शब्द आहे बघा सेमी। तर सेमी या शब्दाचा अर्थ होतो बघा अर्ध। ठीक आहे, आता सांगितल्याप्रमाणे सेमी हा जो शब्द आहे, सेमी या शब्दाचा अर्थ होतो अर्ध। म्हणजे जिथे आपल्याला एखादी गोष्ट अर्ध सांगायची असते, अर्धी सांगायची असते, त्यावेळेस आपण सेमी हा शब्द वापरतो। समजा आपल्याला अर्धवर्तुळ म्हणायचं आहे तर त्याला आपण सेमी सर्कल म्हणू शकतो, है का नाही, सेमी सर्कल असं आपण त्याला म्हणू शकतो अर्धवर्तुळाला। म्हणजे सेमी हा जो शब्द आहे तर अर्ध या अर्थाने आपण त्याचा वापर करतो। ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं, नेक्स्ट आहे हेमी। तर हेमी हा जो शब्द आहे हा सेमी या शब्दासारखाच आहे। जसं सेमी याचा अर्थ होतो अर्ध, तसा हेमी याचा सुद्धा अर्थ अर्धच होतो। ठीक आहे, किंवा अर्धा। जर आपण बघितलं तर हेमिस्फेअर आहे। समजा एखादा चेंडू सारखा गोल आहे का नाही, स्पेअर म्हणजे गोल। ठीक आहे, तर हा असतो आणि याला जर आपण हेमी लावलं, HEMISPHERE, हेमिस्फेअर, तर याचा अर्थ होतो अर्धगोल, म्हणजे हा अर्धा कापलेला गोल, याला आपण काय म्हणणार, हेमिस्फेअर त्या ठिकाणी म्हणू शकतो, हे का नाही। म्हणजे सेमी हा जो शब्द आहे हा अर्ध या अर्थाने वापरतात आणि हेमी हा जो शब्द आहे हा सुद्धा अर्ध किंवा अर्धा या अर्थाने वापरला जातो। ठीक आहे, त्यानंतर युनी। युनी याचा अर्थ होतो बघा एक। युनी याचा अर्थ होतो एक। जसं की बघा, युनिक हा शब्द लिहिला जातो, तर युनिक या शब्दाचा अर्थ होतो बघा एकमेव। तर तशा पद्धतीने युनी याचा अर्थ एक असा होतो, युनिक या शब्दाचा अर्थ एकमेव असा होतो। जसं की आपण बघतो युनिव्हर्सल, युनिव्हर्सल म्हणजे जगात एकमेव असा त्याचा अर्थ होतो, किंवा युनिव्हर्सलचा तोच अर्थ होतो युनिव्हर्सलचा जगात एकमेव। म्हणजे त्या ठिकाणी लक्षात येत आहे की युनी या शब्दाचा अर्थ होतो बघा एक, आणि खूप सारे त्या ठिकाणी युनी या शब्दापासून वर्ड्स आपल्याला बनलेले दिसतात। मोनो या शब्दाचा अर्थ सुद्धा होतो बघा एकच। मोनो या शब्दाचा अर्थ होतो बघा एक। ठीक आहे, जसं की मोनोव्हॅलेंट म्हणायचं आहे, म्हणजे एक संयोजी। एखादा विज्ञानामध्ये जे मूलद्रव्य असतात तर त्यांची संयोजन जर एक असेल, व्हॅलेन्सी जर एक असेल, तर त्याला आपण मोनो हा शब्द यूज करतो। ठीक आहे, तर मोनो या शब्दाचा अर्थ सुद्धा एक असा होतो। म्हणजे आपण काय बघतोय आज की जर आपल्याला अर्ध म्हणायचे, 4 म्हणायचे, 10 म्हणायचे, 100 म्हणायचे, तर त्यासाठी कोणकोणते वर्ड्स त्या ठिकाणी यूज केले जातात ते आपण बघतोय। तर मोनो याचा अर्थ होतो बघा एक। त्यानंतर बाय आहे बघा, बाय। बाय याचा अर्थ होतो बघा 2। म्हणजे ज्याही शब्दाच्या अगोदर, म्हणजे तुम्हाला अभ्यास करत असताना किंवा कुठेही परीक्षेमध्ये जर बाय अशा शब्दाचा जर त्या ठिकाणी वापर झाला तर समजायचं आहे की याचा अर्थ 2 असा होतोय। तर बाय या शब्दाचा अर्थ होतो 2। ठीक आहे, जसं की बायलॅटरल आहे का नाही, जसं की समजा बाय कॉन्व्हेक्स आहे का नाही, द्विबहिर्वक्र। 2 या अर्थाने बायचा वापर केला जातो। त्याच्यानंतर बघा डाय। डाय या शब्दाचा अर्थ सुद्धा 2 या अर्थानेच केला जातो। जसं की आपण कार्बन डायऑक्साईड बघतोय का नाही, कार्बन डायऑक्साईड। आता याच्यामध्ये सुद्धा डाय हा शब्द आलेला आहे, तर समजायचं आहे ऑक्साईड किती आहेत, ऑक्सिजन 2 आहेत, तर डाय या शब्दाचा अर्थ होतो बघा 2।
त्यानंतर जर बघितलं आपण रूट वर्ड पुढचा, तर तो आहे ट्राय. ट्राय याचा अर्थ होतो बघा 3. ठीक आहे, ट्राय याचा अर्थ होतो 3. म्हणजे जिथे आपल्याला ट्राय हा शब्द येईल तर तिथे समजायचं की याचा अर्थ 3 होतोय. त्यानंतर जर बघितलं आपण टेट्रा, तर टेट्रा हा जो शब्द आहे हा 4 या अर्थाने वापरला जातो. म्हणजे जिथं आपल्याला एखादी गोष्ट 4 आहेत, एखादी वस्तू 4 आहेत असं सांगायचं असतं, तर तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी टेट्रा हा शब्द वापरला जातो. त्यानंतर हे बघा पेंटा. पेंटा याचा अर्थ होतो बघा 5, है का नाही. जसं आपण पेंटॅगॉन बघतो, हे का नाही, म्हणजे पंचकोन. ज्याला 5 कोन असतात त्याला आपण पेंटॅगॉन म्हणतो. आणि पेंटा हा जो शब्द आहे तर तो 5 या अर्थाने वापरला जातो, है का नाही. बघा आपण इथं बघतोय मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2. हे शब्द महत्त्वाचे आहेत. मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, टेट्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5, हे का नाही. आणि हेग्ज हा 6 या अर्थाने वापरला जातो. म्हणजे त्या ठिकाणी 6 म्हणायचं आहे तर हेग्स याचा वापर केला जातो. त्यानंतर बघा याला हेप्ट पण म्हणतात, 7ला 7. याला इथं बघा सेप्ट दिलेलं आहे SEPT, पण याला हेप्ट पण म्हणतात HEPT. हेप्ट किंवा सेप्ट हे जे दोन्ही शब्द आहेत 7 या अर्थाने वापरले जातात. त्यानंतर जर बघितलं ऑक्टचा अर्थ होतो बघा 8 या अर्थाने त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर बघा नॉनचा अर्थ होतो बघा 9, आहे का नाही. 9 या अर्थाने त्याचा वापर केला जातो. म्हणजे एखादी गोष्ट 9 आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे, तर तिथं पुस्तकांमध्ये आपल्याला नॉन हा शब्द तिथे येणार. आणि नॉन आलं की समजायचं की 9 आहेत. डेक जसं की आपण डिकेड हा शब्द वापरला जातो काळ सांगण्यासाठी, तर डेकचा अर्थ होतो बघा शतक. डेकचा अर्थ होतो दशक. म्हणजे त्या ठिकाणी सेंट आहे पुढचा शब्द, तर सेंट याचा अर्थ होतो बघा शतक. म्हणजे 100 असेल, 200 असेल तर त्याला सेंट आपण म्हणतो. सेंचुरी हा शब्द आहे बघा, सेंचुरी म्हणजे शतक. किती क्रिकेटमध्ये सेंचुरी हा शब्द यूज केला जातो, तर सेंट याचा अर्थ होतो बघा शतक. त्यानंतर किलो हा 30 या अर्थाने वापरला जातो. म्हणजे 3 शून्य. जसं 1000 ग्रॅम झालं 1000 ग्रॅम, की आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम त्या ठिकाणी बनतं. तर 1000 म्हणजे त्याच्यावर 30 असतात. तर किलो हा जो शब्द आहे तर 3 शून्य या अर्थाने वापरला जातो. आणि किलो म्हणजे 1000. ठीक आहे, किलो म्हणजे त्या ठिकाणी 1000 असं समजायचं, एखादं. जसं एक किलोमीटर म्हणजे 1000 मीटर त्यामध्ये असतं, तर 1000 या अर्थाने त्याचा वापर केला जातो. त्यानंतर बघा मल्टी याचा अर्थ होतो बघा बहु. आणि बहु म्हणजे सासबहू मधली बहु नाही, तर बहु म्हणजे काय, बहु म्हणजे एकापेक्षा जास्त. म्हणजे जर आपण बघितलं एखादी गोष्ट आपल्याला जास्त सांगायची असेल, मल्टी सांगायची असेल एकापेक्षा जास्त, तर हा मल्टी हा शब्द वापरला जातो. आणि हा जो शेवटचा शब्द आहे पॉली, तर पॉली या शब्दाचा पण अर्थ तोच होतो, बहु, एकापेक्षा जास्त. जसं पॉलिगॉन आहे, पॉलिगॉन म्हणजे बहुभुज, आहे का नाही, म्हणजे जास्त कोन असलेला. आणि मल्टी याचा सुद्धा अर्थ बहु होतो. ठीक आहे, तर आपण कोणकोणते शब्द बघितले आज नंबर रूटमध्ये. तर पहिला आहे सेमी याचा अर्थ होतो अर्ध. दुसरा आहे हेमी याचा अर्थ सुद्धा अर्ध होतो. युनी याचा अर्थ होतो 1. मोनो याचा अर्थ होतो 1. बाय याचा अर्थ होतो 2. डाय याचा अर्थ होतो 2. ट्राय याचा अर्थ होतो 3. त्यानंतर जर बघितलं टेट्रा याचा अर्थ होतो 4. त्याच्यानंतर पेंटाचा अर्थ होतो 5. हेग्स याचा अर्थ होतो 6. हेप्ट किंवा सेप्ट याचा अर्थ होतो 7. ऑक्ट याचा अर्थ होतो 8. नॉन याचा अर्थ होतो 9. आणि डेक याचा अर्थ होतो 10 किंवा दशक, हे का नाही. सेंट याचा अर्थ होतो शतक, म्हणजे 3 अंकी संख्या. ठीक आहे. त्याच्यानंतर किलो याचा अर्थ होतो 1000, म्हणजे 4 अंकी संख्या. आणि मल्टी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त, बहु, एकापेक्षा जास्त. आणि मल्टी आणि पॉली हे दोन्ही शब्द कसे आहेत त्या ठिकाणी सेम आहेत. ठीक आहे. तर हे जे शब्द आहेत
तर हे तुम्हाला आज आपण जे नंबर रूट बघितले हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच कळाले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. प्रगती टीचिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.